तुम्ही शेवगांच्या शेंगांची भाजी तर बनवतच असाल, पण माझ्या पद्धतीने ही एकदा नक्की करून बघा. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल, इतकी टेस्टी बनते ही. इथे पाणी मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला या शेवगाच्या शेंगा ज्या आहेत त्या मी कापून घेतलेल्या आहेत आणि याची सालं काढून घेतलेली आहे. या घालायच्या. ह्याच्यामध्ये हळद घालायची, थोडंसं मीठ, हे मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून हे मंद आचेवरती आपल्याला 7 ते 8 मिनिटासाठी आपण वाफून घेऊया. इथे शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. इथे एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये लांब लांब कापलेले कांदे घालायचे. आता कांद्यांचा कलर चेंज होईपर्यंत ह्यांना परतून घेऊया. इथे कांद्यांचा हलका हलका कलर चेंज व्हायला लागलेला आहे. असे कांदे कडेला लावून घ्यायचे आणि मधल्या साईडला सुकं खोबरं घालायचं, लसूण, अद्रक आणि हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे काजूसुद्धा घालायचे आहेत. ह्याच्यामुळे ग्रेव्हीला टेक्स्चर खूप छान येतं. ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. हे आपल्याला जास्त काळपट करायचं नाही आहे. असा ब्राऊन कलर आला का आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता हा मसाला आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. आता हा मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची. अशी पेस्ट आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. इथे आपल्याला शेंगा पूर्ण शिजवायच्या नाही आहेत, थोड्याशा कच्च्या ठेवायच्या आहेत, म्हणून आपण यांना जास्त वेळ शिजू दिलेलं नाही आहे. आता हे पाण्यातून आपण काढून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे उरलेलं ते आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे. याचा आपण वापर करणार आहोत. इथे कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे, थोडं जास्तीचं घ्यायचं. इथे बटाटे मी साल काढून मोठ्या आकारात कापून घेतलेले आहेत. हे या तेलात घालायचे आहेत आणि यांना आपल्याला तेलामध्ये चांगला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तर मध्यम आचेवरती मी यांना फ्राय करून घेणार आहे. बटाटे असे फ्राय केल्यावर भाजीमध्ये टाकले ना तर त्याची छान चव लागते. इथे बघा बटाट्यांना गोल्डन कलर आलेला आहे. हे आपण पूर्ण शिजवलेले नाही आहेत, थोडे कच्चेच आहेत. असेच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. आता यांना आपण काढून घेऊया. इथे तेल खूप गरम आहे तर आपण फ्लेम बंद करून घेऊ. आता ह्या तेलामध्ये आपल्याला तेजपान टाकायचं आहे, दालचिनी, इलायची, काळी मिरी, जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे हे घालायचं आणि फ्लेम चालू करून हा मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. इथे मसाल्याला बघा छान असं तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ड्राय मसाले घालूया. हळद, लाल मिरची, धनेपूड आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मसाले जळू नये म्हणून याच्यात थोडंसं पाणी घालायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दही घालायची आहे. ही ऑप्शनल आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही टमाटरचा वापरसुद्धा करू शकतात आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून हे 2 मिनिटासाठी आपण वाफून घेऊया. हे बघा मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ज्याच्यामध्ये आपण शेवगाच्या शेंगा वाफून घेतलेल्या होत्या हे पाणी टाकायचं आहे. बटाटे हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण बटाटे पूर्ण शिजवलेले नव्हते म्हणून त्यांना अगोदर टाकलेलं आहे. इथे भाजी उकळायला लागली की ह्याच्यामध्ये शेवगाच्या शेंगा घालायच्या, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ. अगोदर आपण शेवगाच्या शेंगा शिजवताना मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजाने ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे 5 मिनिटासाठी शिजवून घेऊया. इथे बघा मस्त भाजीला तेल सुटलेलं आहे.
ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं। इथे आपली शेवगाच्या शेंगा आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। हिला आता सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। इथे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी शेवगा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तर रेसिपी आवडली तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।